संदर्भात महत्वाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होऊ शकली नाही, त्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। शिवसेना युबीडीचे वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी काही वेळ देण्याची विनंती केली। वकिलांची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने आजची वेळ दिली आहे, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। ठाकरेंच्या याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। पुढच्या काही क्षणांमध्ये सुनावणी सुरू होऊ शकते अशी सुद्धा माहिती दिल्लीतून मिळते आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादासंदर्भातील महत्वाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होऊ शकली नाही, त्यावर आता सुनावणी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। वकिलांनी बाजू ऐकून घेत सुप्रीम कोर्टाने आजची वेळ दिलेली होती, त्यामुळे थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे। नेमकं काय होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय वर्तुळातून याच्याकडे लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय, कारण 2022ला ज्यावेळेला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यापासून या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होती। अगोदर सुनावणी झाली, त्यानंतर निवडणूक आयोगानं सुनावणी केली, शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं। आणि यानंतर बघूया पुढली एक दिल्लीतनं महत्वाची बातमी येते। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातल्या सुनावणीला सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेला पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मान्यता देण्यात आली निवडणूक आयोगाकडून, त्यावेळेलाच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आव्हान दिलेलं होतं आणि त्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी सुरू आहे। आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख होत असल्याचं पाहायला मिळत होतं। अखेर आता तारखा पाठोपाठ पडतायत आणि आता सुनावणी होते। कालची सुनावणी होऊ शकली नाही, आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहेत। त्यामुळे नेमकं काय होणार, कारण ठाकरेंचा शिवसेनेचा दावा असा आहे की निवडणूक आयोगानं फक्त विधिमंडळ पक्षाचं बहुमत विचारात घेतलं, पक्षाची घटना, पक्षाचं नियम हे सगळे विचारात घेतलेले नाहीये आणि त्यामुळे ही पक्ष आणि चिन्ह जे एकनाथ शिंदे यांना मान्यता देण्यात आली आहे त्यावर आव्हान करण्यात आलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली होती। आयोगामध्ये कायदेशीर गोष्टी सादर करण्यात आल्याचं सुद्धा सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागच्या सुनावणीत सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता। आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल ठाकरेंची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडतायत। ठाकरेंनी शिंदेंची नेते म्हणून निवड केली होती, असं कायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या आयोगात सादर केल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सर्व गोष्टी आयोगाच्या वेबसाईटवर असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे। आयोगाच्या थेट अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, या सगळ्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बल ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टात मांडतायत। गोविंद, माझा आवाज येतोय तुम्हाला? गोविंद तुपे यांच्याकडून अधिक माहितीसाठी आपण जाणारच आहोत, मात्र आपण बघतोय की आता शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडतायत। ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर नियुक्त्या करण्यात आल्याचं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला यावेळी सांगितलंय आणि ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून शिवसेनेचे निवड केल्याचं सुद्धा कोर्टाला निदर्शनास आणून देण्यात आले आहे। आणि पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे झाले आणि त्यानंतरच एकनाथ शिंदेची नेते म्हणून निवड झाल्याचं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। आयोगात पक्षाच्या सर्व गोष्टी कायदेशीर असल्याचं आणि सादर केलेले आहेत, त्याचे कायदेशीर पुरावे दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असल्याचं सुद्धा सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं आता सुनावणीमध्ये आणि युक्तिवाद करत असताना सिब्बल हे ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू जोरकसपणे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, बहुचर्चित अशा सुनावणीला सुरुवात झाली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर एकूणच राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेला हा अत्यंत महत्वाचा राजकीय निकाल याच्यासाठी आहे
कारण का याच निकालावर पुढच्या राजकीय पक्षांच्या दिशा ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. ही अंतिम सुनावणी आहे आणि कालच या सुनावणीला सुरुवात झाली होती, परंतु कालच्या सुनावणीच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी काही वेळ मिळावा अशी काल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. न्यायमूर्तींनी ही मागणी मान्य करत या ठिकाणी कालची जी सुनावणी आहे ती आजच्या म्हणजे दुपारपर्यंत पुढे ढकलली होती. आता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसच्या समोर ही सगळी जी सुनावणी आहे, त्यांच्या खंडपीठासमोर ही सगळी जी सुनावणी आहे ती सुरू झालेली आहे. कपिल सिब्बल असतील किंवा इतर सगळे जे काय बाकीचे जे सिनियर ॲडव्होकेट आहेत ते आपली बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या या निकालामध्ये साधारणतः आजच्या या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल कशा पद्धतीनं बाजू मांडतायत, नेमका जे शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं ठाकरे गटाचंच कसं आहे आणि उद्धव ठाकरेंचाच त्याच्यावर कसा अधिकार आहे, अशा पद्धतीची जी बाजू आहे ते या ठिकाणी कपिल सिब्बल मांडतील. त्याच वेळेला एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यावेळेला विधिमंडळ पक्षाचे नेते होते, त्यामुळे सगळे अधिकार जे आहेत ते एकनाथ शिंदेना होते, त्यामुळे त्यांच्याकडे चिन्ह कसं केलं पाहिजे असं त्यांची वकील बाजू मांडतील. परंतु या सगळ्या वादविवाद या सगळ्या आर्ग्युमेंट नंतर सर्वोच्च न्यायालय नेमकं काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे. कारण का याच निकालावर बाकीचे जे राज्यात किंवा इतर ठिकाणी जे पक्ष फुटले आणि पक्षांतर बंदीचा कायदा असताना सुद्धा जे पक्ष फुटले किंवा वेगळा गट स्थापन करून जे आमदार असतील खासदार असतील जे गेले, तर या सगळ्यांसाठी सुद्धा हा निर्णय अत्यंत महत्वाचा लँडमार्क म्हणजे माइलस्टोन असणार आहे. त्यामुळे आजच्या या निकालाकडे सगळ्याच राजकीय पक्षाचं आणि अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये ही सगळी आर्ग्युमेंट जी आहे ती पूर्ण होईल आणि त्यानंतर मात्र सीजे जो आहे तो हे सगळे जे खंडपीठ आहे हा निर्णय राखून ठेवतं की आजच्या आजच निर्णय जाहीर करतं हे पाहावं लागणार आहे. परंतु आजची ही सगळ्यात महत्वपूर्ण होणारी सुनावणी जी आहे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे तारीख ते तारीख असं सगळं जे सुरू होतं त्याला कुठेतरी अंतिम मुहूर्त जे आहे ते येताना पाहायला मिळत आहे. कारण का हा जो निकाल लागू पडल्यामुळं अनेक बरेच रिफॉर्गेशन म्हणजे वेगवेगळे याचे जे रिफॉर्गेशन आहेत वेगवेगळ्या गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे राज्यात जर बघितलं तर राष्ट्रवादीची 2 शकलं झाली होती, त्यामध्ये जर आपण पश्चिम बंगालमध्ये बघत असाल तर याचा तृणमूल काँग्रेसचा जो पक्ष होता त्याच्यातील काही आमदारांचा गट जो आहे तो वेगळा झाल्याचं पाहायला मिळालं. आणि देशभरात अशा विविध ठिकाणी जे पक्ष फोडाफोडीचे जे घटना झाल्या तर या सगळ्या घटना ज्या आहेत कुठेतरी या आजच्या निकालाशी संबंधित आहेत, संलग्न आहेत. त्यामुळे आजचा निकाल या सगळ्या ज्या फुटाफुटी झालेल्या आहेत त्याच्यावर नक्कीच प्रश्नचिन्ह किंवा त्याच्यावर परिणाम करणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं या आजच्या निकालाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. सुनावणीला जवळपास सुरुवात होऊन अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. नक्की कोण कोण कशा पद्धतीने बाजू मांडते आपण पाहणार आहोत. अगदी गोविंद, या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठेतरी निवडणूक आयोगाने ज्यावेळेला निकाल दिला होता त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेत सुप्रीम कोर्टामध्ये हाच दावा केला होता की विधिमंडळ पक्षाचं बहुमत लक्षात घेऊन अशा प्रकारचा निर्णय देता येणार नाही, कारण पार्टी आणि विधिमंडळ पक्ष या 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. नक्कीच संदीप, आपण जर बघितलं तर त्यावेळेला वेगवेगळे राजकीय खल त्याचबरोबर कायद्याचाही किस काढण्यात आला होता. त्यावेळेला पक्ष म्हणजे काय ही संकल्पना नेमका पक्ष म्हणजे विधिमंडळातलं फक्त प्राबल्य की या ठिकाणी बाकी संघटनात्मक प्राबल्य नक्की काय व्याख्या करायची याबाबत मतमतांतर तयार झाली होती. आणि त्याच अनुषंगानं मग निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला